आपल्याला बसमार्गचं तिकीटचं रजिस्ट्रेशन करायचं असेल ना तर ते मंदिराजवळ नाही आहे. लोक झोपायला लागलेत. म्हणजे 11:15च्या अगोदर लोक येऊन थांबली होती. तर इथे बसमार्गचा ऑप्शन दिसतो, यावरती क्लिक करावं लागेल. हॅट्रिक मारा. हे तर ऐकलं की पैसे घेऊन पण सेटिंग करतात. ड्रेस कोड कोणता असावा, मोबाईल आतमध्ये घेऊन देतात का नाही देत, शिवलिंगाला हात लावायला मिळतं का, दर्शन घेण्यासाठी तुम्हाला टिप्स सांगणार होतो. हे तर चार तास बसायचं, अजून 4 तास. ऐसा नाही की एक की आयडी दिखाई 5 लोग मिल गए आप लोगों को. आमच्यातली एक मंडळी आजारी पडली इथे, अस्थमा, बीपी, शुगर. या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरावा लागतो आणि आपल्याला ते असं रजिस्ट्रेशन देतात. लाईन सुरू झाली आता. हॉलमध्येच आपल्याला 4 तास बसावं लागणार आहे. लाइन में खड़े थे तो उसका बाबा ने हमें बहुत अच्छा फल दिया है. जय श्री महाकाल. उज्जैन नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी चाललोय बस मारुतीचे तिकीट बुक करण्यासाठी. आणि रात्रीचे 11:15 वाजले. मंदिराजवळ गेलो तर त्यांनी मला दुसरा रस्ता सांगितला, त्या ठिकाणी जावा आणि तिकीट बुक करा. आपल्याला बसमार्गचं तिकीटचं रजिस्ट्रेशन करायचं असेल ना तर ते मंदिराजवळ नाही आहे. मंदिरापासून जरा खालच्या बाजूला आलो ना आपण तर असा कॉरिडॉर दिसेल, या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं जातं. तर आपल्याला जे ठिकाण दाखवलं त्या ठिकाणी आपल्याला महाकालची आपली बस मारुती रजिस्ट्रेशनसाठी करण्यासाठी यायला लागतं. तर मी मंदिराजवळ सुद्धा गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्हाला दुसऱ्या गेटजवळ जायला लागेल. मग प्रत्येकाला विचारत मी या कॉरिडॉरजवळ आलो. आता ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपण लाईन बघू तर माझ्या पुढे साधारण 20 ते 30 लोक होती. 11:15 वाजता, म्हणजे 11:15च्या अगोदर लोक येऊन थांबली होती. मी मागचे व्हिडिओ पाहिले होते लोकांचे, तर त्यांनी मला सांगितलं की साधारण 1:30 ते रात्रीच्या 2 वाजेपर्यंत लाईनला लागलं पाहिजे. परंतु आताच आपण पाहिलं तर लाईन खूप मोठी लागलेली आहे. ह्या ठिकाणी लोक लाईनला थांबलेले आहेत बघा. माझ्या पुढे साधारण 20 ते 25 लोक होते. थंडी पण कडाक्याची पडलेली आहे. आज बस मारुतीचा नंबर लावला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आरतीसाठी आपल्याला तिकीट मिळून जाईल. या ठिकाणी 11:15 वाजताच बघा ना 25 ते 30 लोक आलेले आहेत बस मारुतीचे तिकीट बुक करण्यासाठी, रजिस्ट्रेशनसाठी. म्हणजे एक तर ओरिजिनल आधार कार्ड लागतं आणि त्याच्या झेरॉक्स. थंडी खूप पडलेली आता इथं बेकार एकदम. लाईन इथून सुरू झाली, लोक झोपायला लागलेत. आता रात्रीचे वाजलेत 1:15. लोक का अजून वाढले नाही आहेत. जे अगोदर होते त्यामध्ये फक्त 2-3 लोकच वाढलेली आहेत. थंडी आता जाम पडलेली आहे. इकडे येताना नेहमी आपलं थंडीचं जॅकेट, शाल वगैरे काही गोष्टी असतील त्या सोबतच असाव्यात, कारण थंडीमध्ये खूप त्रास होतो. कुडकुड करायला लागलो मी आता. थंडी वाजते असे कंप्लीट केल्यामुळे आम्हाला आता पार्किंगमध्ये आणलेलं आहे. रात्रीचं वाजल्याचं 3:15. लोक झोपलेत निवांत. हाँ हैट्रिक मारा. सूट कर रहा है शायद. येलो येलो. अम्माया मेरा आ गया.
काफी दूर चलना है मतलब 4:45 वाजले होते रात्रीचे आणि आम्ही चाललोय गेट नंबर 1 कडे. जय जय महाकाल. लोक खूप कमी दिसतात आता. तिकडे गेट नंबर 1 कडे गेल्यावर कळेल किती लोक आहेत ते, कारण ह्यांची काही सेटिंग वगैरे असेल बाई की लोकांचीच आपल्याला माहीत नाही. कारण हे तर ऐकलं की पैसे घेऊन पण सेटिंग करतात. आता तिकडे गेल्यावर कळलं गेट नंबर 1 कडे निळकंठ गेट. तिकडून चाललो आपण आता गेट नंबर 1 कडे, जे मंदिराच्या जवळ वाटतं. मग आता गेल्यावर कळलं. गेट नंबर 1 कडे चाललो आपण. हे तर 4 तास बसायचं, अजून 4 तास. थंडी पडली एवढी, या थंडीत 4 तास बसायचं. लोक बघा किती जातं. नाही बोललो माझ्यासारखं दिसतो तो. थोड़ा भैया पकड़ लीजिएगा, इसी रास्ते आता उनको उनका फोटो खींचेगा भैया. परमिशन में सबका फोटो लगेगा, आपका फॉर्म ओरिजिनल लगेंगे और फोटो खींचेंगे. 8 बजे हम लोग को देंगे. वही तो समझाया अभी मैंने. तो आप इतने लेट क्यों आया? ऐसा नहीं कि एक की आईडी दिखाई 5 लोगों का मिल गया आप लोगों को. 5 की आईडी ओरिजिनल. फॉर्म लेते समय मोबाइल फोटोकॉपी पे फॉर्म नहीं देते हैं. मोबाइल फोटोकॉपी पे फॉर्म नहीं देते. फिर सुन लेना आप लोग. परिवार के हो तो कोई दिक्कत नहीं है. फ्रेंड हो, घर से साथ में आए हो आप लोग, तो आपको प्रूफ देना पड़ेगा. या तो ट्रेन का टिकट या कोई पुराना फोटो कि हम घर से साथ में आए. सभी आईडी एक स्टेट की होनी चाहिए. अदर स्टेट वाले को फॉर्म नहीं देते हैं. दिल्ली तो दिल्ली, यूपी तो यूपी, बिहार तो बिहार. ऐसा नहीं कि एक दिल्ली एक यूपी, एक हरियाणा एक बिहार, ऐसा नहीं चलेगा. एक ही स्टेट की आईडी होनी चाहिए. जमा करने का समय 10:30 से 12 है. उस समय जितने मेंबर हो सभी को लेके आना. आधार कार्ड की फोटोकॉपी करवा के, ना कि कलर जेरॉक्स लगती है. जमा करते समय ब्लैक एंड व्हाइट फोटोकॉपी लगती है. आधार कार्ड की फोटोकॉपी करा के इस बैरिकेड से फिर लाइन लगेगी. 10:30 से 12 सभी मेंबर को लेके आना है ना. ऐसा नहीं कि एक लाइन में लगा 4 साइड में खड़े, सभी लाइन में लग के आएंगे. नहीं तो एक कोई बाहर कर दूंगी मैं ना. मेंबर को लेके लाइन में लगना आप लोग. फोटो नहीं है तो मैडम कोई भी अपरिचित लोगों की आईडी लेना मत जिसे आप नहीं पहचानते हो. भले भी पूरी रात से लगे आप लोग, आपको फॉर्म नहीं मिलेगा. बोलना मत हमें कोई जानकारी नहीं थी. वो 11:30 बजे आएंगे अधिकारी, वहाँ जाके हंगामा होता है. आवाजले आता सकाळचे. आमचा असावा साधारण 25 ते 6 नंबर असेल आमचा. आता लोक मध्ये यायचा प्रयत्न करतायत, मध्ये घुसायचा प्रयत्न. सात वाजले आता सकाळचे. आमच्यातली एक मंडळी आजारी पडली इथे. अस्थमा, बीपी, शुगर. त्यात थंडी काढायची, त्यामुळे त्यांना अजून त्रास झाला. सूर्योदय आले. 7:30 वाजले आता. 7:30 वाजले. आता बाकीचे लोक पण आलेच नंतरही दिसतात ना ती. त्यांना पण तिकीट भेटून जाईल असं वाटतं. आम्ही उगाच रात्री 11 वाजता आलो. ही लोक 6:30-7च्या दरम्यान आलेत. त्यांना तिकीट भेटते आणि आपण बघू आता. टोटल 300 लोकांसाठी असतंय तिकीट.
एडवांस गोल्ड कौन सी? आठ वाजले आता लाईन सुरू होईल आमची. गेट खोलले होते, ओपन केले पूर्ण. इसको करवाना था जो आईडी तिकडे येताना आपलं एक ओरिजिनल आधार कार्ड लागेल आणि जो सोबत व्यक्ती असतील आपल्या त्यांचं ओरिजिनल आधार कार्ड लागेल. एका फॉर्मवरती आपण एकूण 5 व्यक्तींचं म्हणजे नाव घेऊ शकतो, म्हणजे त्यांचं आपण एंट्री करू शकतो. एक फॉर्म असेल त्यावरती 5 लोकांची नावं लिहू शकतो आणि त्यांनाच फक्त व्हॅलिड असेल. लाईन लागली आहे. आठ वाजता लाईन सुरू झाली आपली. आता 8:40ला इकडे आतमध्ये सोडलेलं एवढे पुढे आहेत माझ्या. त्यानंतर फॉर्म मिळेल तो भरायचा. आपण परत सबमिट करायला परत 10 वाजता बोलवलं आहे. या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरावा लागतो. आठ वाजून 45 मिनिटाला म्हणजे पाऊण तासामध्ये आहे ना फॉर्म भेटलेला आहे मला. आता चाललो आहे रूम बघायला. रूम बुक करतो आणि परत 9:30-10 वाजता येतो इथे. इसका सथिया कहाँ चल गया राते वाला? हाय बाबू तुम्हारा राते वाला. आता फॉर्म जमा करायला परत 10 वाजता लाईन पण खूप मोठी आहे. तर ह्यामध्येच आमचा 1 तास अजून निघून जाईल. खूप म्हणजे अवघड प्रोसेस, खूप वेळ जातो या गोष्टीमध्ये. हां बरोबर आहे. फिर आज रात को म्हणजे आज रात्री परत आम्हाला बस मार्केटच्या लाईनमध्ये लागायला लागेल. ती कदाचित रात्री 11 किंवा 12 वाजता लागायला लागेल. बघू आता किती वेळ लागतो. बंद कर देंगे. आता परत आमचं व्हेरिफिकेशन झालं डॉक्युमेंटचं. आधार कार्ड ओरिजिनल वगैरे आपलं डॉक्युमेंट बघतात आणि आपल्याला ते असं रजिस्ट्रेशन देतात. हा फॉर्म आपल्याला तिकडे सबमिट करायचा. मग त्यानंतर आपल्याला मग बस मारुतीला परवानगी मिळेल. तर आता भेटू रात्री बस मारुतीला. तर चला आता मी चालू आहे बस मारुतीच्या लाईनला लागण्यासाठी. आता वाजले 10 रात्रीचे. कालसुद्धा मी बस मारुतीचं तिकीट काढण्यासाठी गेलो होतो ना, त्यावेळेस 10 वाजता लाईन सुरू झाली होती आणि आज पण सुरू होण्याची शक्यता आहे. जर नाही झाली तर आपण लाईन सुरुवात करू. कारण की परत 11:30 वाजता मी लाईन पाहण्यासाठी गेलो तो खूप मोठी लाईन झाली होती. मग रात्री 11:30 जाण्यापेक्षा आता लवकर गेलेलं बरं. त्यामुळे आता आपण जाऊ त्या ठिकाणी जिथे बस मारुतीची लाईन लागते. मंकाळेश्वर निवास आहे त्याच्या पुढे. चला बस मारुतीसाठी आम्ही 10 वाजता लाईनला लागलोय. आता लाईन बघा, लाईन सुरू झाली आता. पावणे 12 वाजले. पावणे 12 वाजताची लाईन. अजून 12च्या पुढे लाईन वाढू शकते. बारा वाजलेत आता एका हॉलमध्ये घेऊन जाणार आहेत आम्हाला. लाईन बऱ्यापैकी लागलेली आता. थंडी तर आहे, कालपेक्षा कमी आहे थंडी. पण काय बोलते हो, कल से थंडी कैसी कितना है? चला हॉलकडे चाललोय आता. हा होतोय.
लाईन बघा, खूप मोठी लाईन लागली इथपर्यंत. आता या हॉलमध्येच आपल्याला 4 तास बसावं लागणार आहे. आता वाजलेत पहाटेची 4 आणि आता आपल्याला ते घेऊन चाललेत कार्तिकेय हॉलमध्ये, ज्या ठिकाणावरून बस मारुती दिसते. हा आहे आता कार्तिकेय हॉल आणि ह्या ठिकाणीच आपल्याला बस मारुती दिसेल. तर आपण ऐकून घेऊ आता आरती कशी होती. बताइए आरती कैसी थी अभी. बहुत मस्त आरती थी, बहुत अच्छी थी, दिल खुश कर दिया. और जो हम लाइन में खड़े थे तो उसका बाबा ने हमें बहुत अच्छा फल दिया है. जय श्री माँ. 2 दिन का फल कैसा लगा. मुझे बहुत अच्छा लगा आरती में, और आप सब भी आए तो ज़रूर देखें. आरती तो बेसिकली जल्दी देखें, और इसके लिए टिकट भी आप ले लाईन में लग के. आरती खरंच अद्भुत होती, पाहण्यासारखी. 2 दिवस गेले आमचे, पण काय तर वाटत नाही एवढं. त्याचं फळ चांगलं भेटले. प्रॉब्लेम असेल तर ते कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला त्याची सर्व माहिती देईल. तर चला आता निघतो आम्ही आमच्या रूमकडे. जय महाकाल. बस मारुतीचा अनुभव खरंच खूप छान होता. साधारण जो 2 दिवसाचा आमचा त्रास होता त्याचं सगळं फळ मिळाल्यासारखं वाटतंय. माझ्या मते तरी आयुष्यामध्ये प्रत्येकाने एकदा तरी आहे ना ही बस मारुती अनुभव घ्यायला पाहिजे. तर आता हा व्हिडिओ करायमागचं कारण म्हणजे काही मित्रांनी प्रश्न विचारले, म्हणजे की ड्रेस कोड कोणता असावा, मोबाईल आतमध्ये घेऊन देतात का नाही देत, तसेच ऑनलाईन बुकिंग कसं करायचं, आणि तसेच म्हणजे लाईनमध्ये लागताना काय केलं पाहिजे काय नाही, त्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर पहिलं म्हणजे ऑनलाईन बुकिंग कशी करायची. तर साधारण महाकालची जी आपली वेबसाईट आहे त्यावरती जाऊन साधारण तुम्ही 3 आठवड्यापासून ट्राय करा. सकाळी 8 वाजता ते ऑनलाईन चालू होतं. ऑनलाईन बुकिंग केलं ना तर खरंच 1 दिवसाचा तुमचा त्रास कमी होईल. त्यामुळे तुम्हाला काही वाटणार नाही. शक्यतो ऑनलाईन बुकिंगला तुम्ही प्राधान्य द्यावं असं तरी माझं मत आहे. तर ती प्रोसेस तुम्हाला काय ते सांग.
गुगलवरती आपल्याला महाकालेश्वर.com हे सर्च करावं लागेल. जी सुरुवातीला वेबसाईट आली त्यावरती क्लिक करा. आता इथे बस मारुतीचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करावं लागेल. आता थोडं खाली आल्यानंतर आपल्याला बस मारुतीची पूर्ण माहिती मिळून जाईल. अजून थोडं खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्लॉट बुकिंगचा पर्याय दिसतो. आता ही स्लॉट बुकिंग आपल्याला 2 ते 3 आठवड्या अगोदर करावी लागते. आता दुसरी प्रोसेस म्हणजे ऑफलाईन बुकिंगची. ऑफलाईन बुकिंगसाठी एक व्यक्ती लागतो. तो 5 जणांचं रजिस्ट्रेशन करू शकतो. म्हणजे आपल्याला ते एक फॉर्म अलाउड करतात. त्यामध्ये आपल्याला 5 जणांचे आधार कार्ड लागेल ओरिजिनल आणि 5 झेरॉक्स लागतील. त्यानंतर जर सपोज तुमच्याकडे 8 व्यक्ती असतील तर त्यासाठी 2 व्यक्ती लाईनला लागावे लागतील आणि त्या दोन्ही व्यक्तीकडे 4 प्रत्येकी नावं लिहू शकता तुम्ही. एका फॉर्मवरती 5, दुसऱ्या फॉर्मवरती 5 या पद्धतीने तिथे वाटप केलं जातं. पण 8 एकच आहे की तो एक फॉर्ममध्ये जे 5 व्यक्ती असतील ते एकाच राज्यातील हवीत. म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा असो तर आपल्या सोबतचे 5 व्यक्ती ते पण महाराष्ट्रातले हवीत. जर दुसऱ्या राज्यात असेल त्यांच्यासाठी वेगळा फॉर्म घ्यावा लागेल. ही प्रोसेस तिथली आहे. तर लाईनला किती वाजता लागायचं किंवा काय गोष्टी आम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याच आहेत. तर बाकीच्या गोष्टी आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता ड्रेस कोड प्रत्येकाला म्हणजे टेन्शन आलं किंवा माहित नाही की ड्रेस कोड नेमका कोणता असावा. तर ड्रेस कोड हा धोती वगैरे असं काही नाहीये. धोती साडी असं काही नाहीये. तुम्ही नॉर्मल जरी आपण जीन्स पॅन्ट जरी घातली तरी प्रॉब्लेम काहीच नाहीये. फक्त जर तुम्ही ज्यावेळेस ग्रहदर म्हणजे आतमध्ये लिंगाला हात लावण्यासाठी किंवा जलपूजा असते त्यासाठी तुम्हाला फक्त धोतर लागतं. बाकी ठिकाणी धोती किंवा साडी लागत नाहीये. हा पहिला प्रश्न. तर दुसरा प्रश्न, शिवलिंगाला हात लावायला मिळतं का? तर अजिबात नाही. आता आम्ही त्या ठिकाणी होतो त्यावेळेस चर्चा चालू होती की एक लेडीज तिथं होती. ती म्हणली मी 51 लाख रुपये दान करते परंतु मला शिवलिंगाला हात लावायचा असेल. परंतु तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे शिवलिंगाला आपण हात लावू शकत नाही. तर आता तिसरा प्रश्न, मोबाईल अलाउड आहे का? तर आमची ही पहिलीच वेळ होती. मोबाईल आम्हाला वाटलं आतमध्ये अलाउड असेल. परंतु आम्ही सुरुवातीला आमचे बूट चप्पल जमा केली. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला मोबाईल जमा करावा लागतो. परंतु आतमध्ये गेल्यानंतर माझ्या काही मित्रांनी मोबाईल जमा केला नाही. त्यांच्यासोबत जी बॅग होती त्या बॅगमध्ये त्यांनी मोबाईल आणला होता. मग त्या ठिकाणी जो आता व्हिडिओ टाकला तो त्या ठिकाणचाच व्हिडिओ वगैरे मिळून टाकलेला आहे. म्हणजे काही तुमच्या मनावरती मोबाईल न्यायचा किंवा नाही, लपून न्यायचं तुम्ही लपून नेऊ शकता. फक्त एवढंच की त्या ठिकाणी गेलं ना तर मोबाईल नसावा. का माहिती आहे का? आपण पूर्ण जर फोटो काढायचा असेल तर तुम्ही मोबाईल घ्या. परंतु आपण जर शिवाच्या भक्तीसाठी चाललोय तर मोबाईल कशाला घ्यायचा? त्या ठिकाणी जर आपल्या 1.5 तास चांगला म्हणजे एकाग्र होण्यासाठी किंवा मन शांत करण्यासाठी बेटर असेल तर मोबाईलची काय गरज आहे ना. आपल्याला व्हिडिओ असेल तसं इकडे कुठं कुठे मिळून जाईल. त्यामुळं मोबाईल न्यायचा न न्यायचा हा तुमचा प्रश्न झाला. तर दर्शन घेण्यासाठी तुम्हाला टिप्स सांगणार होतो तर ती टिप्स सांगतो. सपोज तुम्ही पहिल्या दिवशी उशिरा लाईनला लागला. आम्ही 11:15 लागलो तरी आमचा 20-21 नंबर होता. तुम्ही समजा 12:30-1ला जरी लागला तरी तुम्हाला फॉर्म मिळून जाईल. तिथं पहिला नंबर लावायची गरज नाही. परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही नंबर लावता जरी तुमचा पहिला 10 मध्ये नंबर असेल तरी प्रॉब्लेम नाहीये. फक्त जाताना काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही दर्शन घेण्यासाठी जाता म्हणजे ज्यावेळेस आपली बस मारुती असते त्या दिवशी पहिला तुम्ही 10 मध्ये असाल तरी प्रॉब्लेम नाहीये. फक्त ज्यावेळेस तुम्हाला कार्तिकी हॉलमध्ये सोडतात. आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं नसेल तर एकदा चेक करा कार्तिकी हॉल कोणता. त्या ठिकाणी गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला 1 नंबर लाईनला ठेवतील. तर त्या ठिकाणी तुम्ही कम्प्लीट मध्ये बसा. आजूबाजूला बसू नका. जर मध्ये बसला तुम्ही तरच तुम्हाला दर्शनाचा पूर्ण लाभ घेता येईल. कारण जर तुम्ही मागे मागे गेला ना तर आपल्याला पुढचं काही दिसत नाही इजीमध्ये. त्यामुळे शक्यतो पहिल्या किंवा दुसऱ्या लाईनमध्ये बसला तरच तुम्हाला बस मारुतीचं चांगलं दर्शन होईल. नाहीतर आपण 2 दिवस असे तुमचं लाईनमध्ये लागून काय अर्थ नाही. 2 दिवस तुम्ही रात्र पूर्ण जागता त्याचा काहीतरी आपल्याला फायदा झाला पाहिजे ना. तर त्यासाठी तुम्ही काय करा की आवर्जून मधल्यामध्येच बसा. शक्यतो म्हणजे कसं 1.5 तास बसायचं पाय अवघडतं. त्यामुळे थोडं स्पेस ठेवून बसा. लोक आले की पटकन चिटकून बसतात आपल्याला. त्यामुळे बसताना काय करा की मधोमध बसा आणि आरामशीर बसा. ज्यामुळे कसं तुम्हाला समोरचं दर्शन होईल. तर तुम्ही रात्रीच्या वेळेस जाता तर शक्यतो त्या ठिकाणी आपल्याला 4-4 तास झोपावं लागतं. त्यामुळे शक्यतो झोपायचं साहित्य आवर्जून घेऊन जावं. कारण की मोबाईलमध्ये आपण किती टाइमपास करणार. 1 तास जरी झोप घेतली आपण तरी लाईनमध्ये आपण बिंदास उभं राहू शकतो. या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. त्यासाठी तुम्हाला मी आवर्जून त्याचं उत्तर देईल. तसंच दर्शनानंतर उज्जैनमध्ये काय करावं, कुठे फिरावं, त्यासाठी रिक्षावाले किती रुपये घेतात यासाठी एक मी वेगळा व्हिडिओ करणार आहे. हॉटेलचं माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे. तसेच रिक्षावाल्याचा सुद्धा मी कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे. तुम्हाला जर स्वस्तात मस्त पाहिजे असेल, मी साधारण 500 रुपयामध्ये रूम केली होती पण ती ठीकठाक होती. म्हणजे एवढी चांगली नव्हती. आपल्याला काय फक्त 1 रात्र काढायची होती. 500 रुपयामध्ये रूम बऱ्यापैकी भेटले. गरम पाणी पाहिजे असेल तरी ते देतात. तसंच मला तर माहिती भेटली की 500 रुपयामध्ये ते उज्जैन फिरवतात. परंतु मी 300 रुपयामध्ये फिरलो. तुम्ही जर व्यवस्थित बार्गेनिंग केली की तुम्हाला 350-400 मध्ये पण फिरू शकतात. शेवटी तुमच्या स्किलवरती डिपेंड आहे. तोपर्यंत जय महाकाल. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. मी त्याचं उत्तर आवर्जून देईल. बाय बाय. जय महाराष्ट्र.